महात्मे देतात महाराज. धैर्य कोण? संत महात्मे देतात. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र, ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक कवित रंग. नाभी नाभी आयशे बोलिले वचन, ते माझे कल्याण सर्वस्वेशी. अभय उत्तरी संत केले दान, झाले समाधान चित्त तेने. असे संत महात्मे आपल्याला धैर्य देतात. म्हणून भागली मद वहातील कडे, त्यांची आणि दोन्ही सर्व सुख. कोणतं सुख प्राप्त होईल? परमार्थामध्ये सात्विक सुखाची प्राप्ती संत महात्मे करून देतात. तामक सुख नको, राजस सुख आम्हाला नको, तर सोलीव सुख ब्रह्म सुखाची प्राप्ती संत महात्मे करून देतात. ज्ञानवरा नाथ महाराज दृष्टांत देतात. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदिनाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविलाय तो केवी रायावरला. अहो, ज्याने पौशीर केलेली आहे तो आपल्या मस्तीमध्ये डोलतो, पण ज्याने ब्रह्मानंदाचं सेवन केलेले आहे तो आपल्या मस्तीमध्ये कसा असतो? ते सुख संत महात्मे देतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, भागली मद वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि महाराज हे सर्व उपाय सांगितले. पहिल्या चरणामध्ये 2 सेवा सांगितल्या. संतांचे पायी हा माझा विश्वास, 1 सेवा सांगितली. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो ज्यांचा, सर्व भावाने आम्ही संतांचा दास झालो, ही 2 सेवा सांगितल्या. आणि अजून 2 सेवा तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या साठी. जसा मासा तडफड करतो ना, तशी ही इंद्रिय विषयासाठी तडफड करतात. म्हणून परमार्थ सोपा नाही. परमार्थ म्हणून विषयांचे जो विषयाला सहन करतो तो ज्ञानवार म्हणतात वीर आहे. तो कोण आहे? वीर पुरुष आहे. म्हणून इंद्रिय धोका देतात महाराज, इंद्रिय धोका देतात. म्हणून या परमार्थामध्ये भागली मद वाहतील कडे आपण थकून भागून जातो महाराज. परमार्थामध्ये थकून भागून जातो. आणि थकल्यानंतर काय करतात? हे संत महात्मे कडे म्हणजे कडे शब्दाचा अर्थ धैर्य देतात. जोग महाराजांच्या गाथेमध्ये कडे शब्दाचा अर्थ धैर्य देणे. संत महात्मे धैर्य देतात. आता आमचे कृष्ण महाराज, आमचे सिद्धेश्वर महाराज सुरुवातीला आले, त्यांचं काही पाठांतर होत नव्हतं. सुरुवातीला महाराज काय करावं हेच कळत नाही. ते धातू एवढे येतात, गच्छामि गच्छाव गच्छाम गच्छसि गच्छत गच्छत गच्छति गच्छत गच्छन्ति रामः रामो रामः प्रथमा रामं रामो रामान् द्वितीया रामेण रामभ्यं रामैः तृतीया रामाय रामभ्यं रामेभ्ये चतुर्थी रामात् रामभ्यं रामेभ्ये पंचमी रामस्य रामयो रामानां षष्ठी रामे रामयो रामेश सप्तमी. हे रामो हे रामा संबोधन असं म्हणता म्हणता जीव निघून जातो महाराज. एवढं भकून पिठ्ठ्या पडतो, पोटामध्ये आग पडते महाराज. पोराला वाटतं सोडून देवा घरी जावं, पण आता घरी जाता येत नाही, लोक हसतील, रडतात मुलं. आणि मग आमच्या पुरेकर बाबांकडे जातात. बाबा आमचं पाठ होत नाही, बाबा ओव्या पाठ होत नाही, अभंग पाठ होत नाही. मग बाबा त्याला म्हणतात, बाळ रडू नको, घाबरू नको. सुरुवातीला असं होत असतं, पण हे पा तू काय कर, एखादी ओवी घे आणि ती ओवी एवढी घोक एवढी त्या ओवीला घोकायचं की त्या ओवीला लाज वाटली पाहिजे आणि ती तुझ्या मुखात येऊन बसली पाहिजे. असं